महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। अरे बापरे, सरकारही चिंतेत, अंगणवाडी ताईचा मोठा निर्णय। या निर्णयामुळे सरकारची डोकेदुखी वाढली। 3 मार्च रोजी मुंबई विधानसभा थेट सरकारलाच दिला इशारा। तर अंगणवाडीच्या वेळेबाबतही आली आहे मोठी अपडेट। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेवरून सरकारची डोकेदुखी आणखीन वाढली। अंगणवाडी सेविकांनी दिला मोठा इशारा। राज्यातील सुमारे 2.5 कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे। यामध्ये निकषाची पूर्तता न करणाऱ्या महिलांची संख्या अधिक असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसणाऱ्या आणि खोट्या कागदपत्राद्वारे लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी सुरू केली। ज्या महिलांच्या कुटुंबात 4 चाकी असेल त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही। यासाठी अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन याची पडताळणी करणार आहेत। मात्र या सेविकांनीच सरकारला इशारा दिल्याने हे सर्वेक्षणाचे काम कसे पार पडणार असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। आता सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सर्वेक्षणाचे काम करण्याचा मानस आहे। याच दरम्यान अंगणवाडी सेविकांनी सरकारकडे 4 मागण्या केल्या। सरकारने 4 मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर योजनेच्या सर्वेक्षणाचे काम करणार नाही असा इशारा अंगणवाडी सेविकांनी दिला। तसेच 3 मार्च रोजी मुंबई विधानसभा घेणार असल्याचाही संघटनेने इशारा दिला आहे। अमरावतीमध्ये अंगणवाडी सेविकांनी आक्रमक भूमिका घेतली। अमरावतीच्या महिला बाल विकास विभागाच्या मुख्य कार्यालयावर जिल्ह्यातील हजारो अंगणवाडी सेविकांनी मोर्चा काढला। लाडकी बहीण योजनेवर अंगणवाडी सेविका बहिष्कार घालतील असा इशारा सेविकांनी थेट सरकारला दिला आहे। काय आहेत मागण्या? लाडकी बहीण योजनेत सर्वेचे प्रतिफॉर्म 50 रुपये देणे, अंगणवाडी सेविकांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचा दर्जा आणि ग्रॅज्युटी देणे, सर्व भत्ते वेळेवर देणे, लाडकी बहीण योजनेमध्ये केलेल्या कामाचा मोबदला देण्याची मागणी, अंगणवाडी उघडण्याची वेळ जिल्हाभरात सारखीच ठेवावी अशा आहेत मागण्या अंगणवाडी सेविकांनी केल्या आहेत। धन्यवाद। आपण चॅनलवर नवीन आहात तर असेच नवनवीन व्हिडिओसाठी महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा।